दिला ना तुमच्या भावाले पण गुलाब. आता कोणा दिला ते सांगतो समोर तुम्हाला. तर नमस्कार पब्लिक, खूप दिवस झाले ब्लॉग ना टाकत आहे, काऊन ना टाकत आहे हे पण सांगतो तुम्हाला. तब्येत काय बरोबर होती नाही, त्यामुळे ब्लॉग पण शूट नाही करत होतो आणि टाकत पण नाही होतो. नॉर्मली रील टाकत होतो एक दोन. रेग्युलर तर काय कॉलेजला जात होतो नाही, त्यामुळे म्हणलं करावं तयारी पटकन निघाव कॉलेजसाठी. तर काढले आपले धन्यवाद, निघलो 100च्या स्पीडनं कॉलेजले. आता कॉलेजले कायसाठी चाललो हे तर तुम्हाला माहिती आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर माहिती झालं काय आज काय लेक्चर आहे नाही ना, आज तसे पण कोणी आले नाही. तर तेवढ्याच म्हणलं आपल्याला होतं नागपूरला कामला करायला. म्हणलं चाल आपण येऊन नागपूरमध्ये जाऊन आपल्याला गर्दी नाही भेटन. तर करण म्हणे तू चालो म्हणे गाडी. म्हणलं तू चालो, काही विषय नाही. बाकी त्या भाऊ बसला त्या मग पकडला पोलीस वाल्यांना. मी मागच्या मागून काय फोन जाईन, बाकी तू पाहून घेजो. तेवढ्यातच मग आम्हाला हे पोस्टर दिसले कायचे सांगा बरं. नंतर आलो बर्डी मार्केटमध्ये, तिथं बस स्टॉपवर दिसले गुलाब विकतानी. म्हटलं घेऊन गा 10च्या, त्याले पण 10चा फायदा होऊन जाईल. तेवढ्यातच घेतलं गुलाब आणि घुसलो बर्डी मार्केटमध्ये. बर्डी मार्केटमध्ये काम नव्हतं, पण करण म्हणे आलो होतो घुमून घेऊ. म्हणलं घुमून घेऊन बाद म्हणे पहिलं आपलं काम करू. करण म्हणे खूप थंडी लागून राहिली. म्हणलं ऍपल स्टोअर वर एसी नाही राहीन तर गोष्टच गेली. म्हणलं तेवढ्याच आपल्याला घ्यायचं होतं चार्जरचा घेऊन बिल बनवला आणि घेतला चार्जर. नंतर आमची नजर गेली iPhone 17. करण म्हणे कोणता घेऊ. म्हणलं पाय तुला जो वाटत तो उचल, भक्कन भर खिचत. नंतरच बाहेर ना निघत तर पोट्ट्याच्या फोन आला, कॉलेजली सुट्टी झाली, सर जा म्हणता या लवकर. म्हणलं थांब आलोच 5 मिनिटांमध्ये. तर निघलो पटापटा आम्ही कामटीला जायसाठी, कारण कामटीला पोट्टे थांबले होते. नंतर आलो कामटीमध्ये. कामटीची सुरुवात इथूनच चांगली होती, म्हणून तुमच्या इथूनच स्वागत होऊन जात. कॉलेजच्या रस्त्याने भेटला सारंग आपल्याला, तर सारंगली पकडून घेतला आपण. तेवढ्याच मग आपल्या बॅगा घेतला, कारण पोट्ट्याने बॅगा नाही नेल्या होत्या. हे जाऊन बसले होते चायच्या टपरीवर. नंतर गेलो त्याची चाय होईन, सर्व पिऊन झालं होतं. म्हणलं आम्हाला रे तर आम्हाला घेऊन काही ना म्हणे, तुम्ही नाश्ता चारा म्हणे. म्हणलं नाश्ता घेऊन नाही, गुपचूप खा दादाचे ना अल्ला करा. तर पटापट गुपचूप खाल्ले आणि केला याचा कार्यक्रम खतम. नंतर माहित नाही करम भाऊ कोणत्या विचारात पडला होता. मग ऋतिकली घेऊन घेतला व्हिडिओ मध्ये आणि म्हणलं चला तडकन आता आपल्या घरसाठी. ऋतिकला सोडला कणानले आणि येऊन गेलो मग भाले घेऊन घरी. तर पब्लिक आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.